मध्ये एका घरात स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। यात सुदैवानं 2 वृद्धांचा थोडक्यात जीव वाचलाय। 70 वर्षीय आजी यामध्ये जखमी झाल्यात। ज्या इमारतीचा स्लॅब कोसळलाय ती इमारत सिडको निर्मित आहे आणि 40 वर्ष जुनी आहे। महापालिकेने अति धोकादायक इमारतीमध्ये या सोसायटीचा समावेश केला असून इमारत रिकामी करण्याच्या सूचनाही दिल्या। दरम्यान सोसायटी कमिटी आणि महानगरपालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे 210 कुटुंबांचा जीव टांगणीला लागलाय। नेरूळ सेक्टर 8 मध्ये असलेल्या विश्वशांती सोसायटीमध्ये आहे तो काल संध्याकाळी स्लॅब पडला होता आणि सुदैवाने आहे ते या घरातल्या लोकांना या ठिकाणी इजा झालेली नाहीये। मी त्याच घरात आहे, तुम्ही सध्या वर परिस्थिती पाहताय, संपूर्णपणे हे बांधकाम आहे खराब झालेलं आहे। सिडको निर्मित हे बिल्डिंग आहेत। आज 40 वर्ष ह्या सोसायटीला झालेले आहेत, त्यामुळे ह्याची परिस्थिती तुम्ही पाहता की किती डेंजर परिस्थिती आहे आणि याच वरून आहे तो स्लॅब मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता। तुम्ही जो हा वर फॅन बघताय हा जरी आता तुम्हाला सरळ वाटत असला तरी काल जेव्हा स्लॅब पडला होता तेव्हा संपूर्ण फॅन हा वाकला गेला होता। आपल्यावर या ठिकाणी सोसायटीचे रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, काय परिस्थिती आहे या सगळ्या सोसायटीची? साहेब, विश्वशांती ही सोसायटी गेले 38 वर्ष आम्ही ते राहतो आणि या इमारतीला 38 वर्ष झालेलं आहे। तर आता एवढी जुनी सोसायटी झाल्यानंतर आम्ही सर्व रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही गेलो। रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने आम्ही C179A सहनिबंधकाच्या समोर बहुमताने ते पारित केलं। नवीन आलेली कमिटी यांच्या काही वादामुळे ते सर्व रखडलेलं आहे आणि त्या लोकांनी ह्या समस्यांना लोकांच्या जीवाची जे चालू आहे ते लोकांची जीव जाऊ शकते, पण तरी त्या लोकांचं लक्ष नसून आता हे जे जर्जर झालेला हात आज नाही तर उद्या कुणाचा तरी अजून हादसा होऊ शकतो। ही एकच फ्लॅट नाही, 210 घरामध्ये तुम्ही जर प्रत्येक फ्लॅटमध्ये फिरलात तर तुम्हाला 90% फ्लॅटमध्ये सेम अशी जर्जर हालत तुम्हाला भेटेल। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी असलेल्या कमिटीच्या वादामध्ये मात्र 210 फॅमिली आहेत त्या रखडल्या जात असून महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा कुठलाही ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे या ठिकाणच्या लोकांचा जीव या धोकादायक अति धोकादायक बिल्डिंगमध्ये या ठिकाणी टांगणीला लागलेला आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। तर मुंबईतील पहिलं डिजिटल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं